भारतामध्ये सहकारी संस्थांचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि कार्यक्षम मानला जातो. ग्रामीण भागातील लोकांनी सामूहिक सहभागातून अनेक दशके शेती, बँकिंग, साखर कारखाने, दूध व्यवसाय आणि इतर उद्योग यशस्वीपणे चालवले आहेत. मात्र गेल्या काही वर्षात सहकार क्षेत्र अनेक अडचणीत सापडलं आहे. आर्थिक तुटवडा, अपारदर्शक कारभार आणि वाढता राजकीय हस्तक्षेप ही मोठी आव्हानं उभारली आहेत. या पार्श्वभूमीवर 25 जुलै 2025 रोजी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार धोरण 2025 जाहीर केलं. या धोरणाचा उद्देश 2045 पर्यंत सहकार संस्थांना मजबूत करणे, रोजगार निर्माण करणे आणि सहकार क्षेत्राचा देशाच्या जीडीपी मधील वाटा वाढवणे हा आहे, असं शहा यांचं म्हणणं आहे. या धोरणात डिजिटलायझेशन, कायद्यात सुधारणा, सहकारी विद्यापीठ, मल्टीस्टेट संस्था यांसारख्या उपायांचा समावेश आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथं सहकारी चळवळ हा मोठा इतिहास आहे, तिथे या धोरणाचा परिणाम कसा होईल हे महत्त्वाचे ठरणार आहे.